भारतीय संस्कृतीत श्रावण मासात सण उत्सवाची उधळण होते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांच्यासह पोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारत कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे पोळ्यानिमित्त शहरातील बाजारपेठ व गावखेड्यातील आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात सजला आहे. बैलांसाठी निरनिराळे गोंडे, मातीची बैल आणि घुंगरांच्या माळांनी दुकाने सजली आहेत. बाजारपेठेत मोठ्या संख्येने खरेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरेदीसाठी ग्रामीण भागातील आबालवृद्धांसह सर्वांनी शहरात हजेरी लावली. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला एक दिवस आराम मिळावा या उद्देशासह त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण मोठ्या थाटामाटात ग्रामीण भागात साजरा केला जातो. पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी यंदा सुखावला व सततच्या पावसाने दुखावलाही आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारपेठेत फारशी उत्सुकता दिसली नाही. सजावटीचे सामान पुणे, मुंबईहून मागवण्यात आले आहे. त्यात बैलाच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगीबेरंगी झूल, घुंगरांचा पठ्ठा, हिरव्या रंगाची गोंडे, पितळी घंटा, प्लास्टिकची कवड्यांची माळ, घुंगरांची माळा दाखल झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पोळ्याच्या दिवशी नटून थटून सजलेल्या आपल्या सर्जाराजाला नजर लागू नये म्हणून काळा धागा बनविलेली दीटमणी ही बाजारपेठात दाखल झाली आहे. बैलजोडी सजवण्यासाठीचा खर्च कमीत कमी 500 ते 1000 रुपयापर्यंत होत असतो. विक्रेत्यांनी अत्यल्प दरातील वस्तूंनाच प्राधान्य दिल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला यंदाही कमी जड बसणार आहे. नितीन दुर्गुडेसह संतोष भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा.